आमच्या काँग्रेस कमिटीचे ज्यांना उमेदवार म्हणून वसंतरावजी चव्हाण साहेबांना डिक्लेअर केलं होतं ते आज आमचे उमेदवार वसंतरावजी चव्हाण लाखाच्या मतानं विजय होणार आहेत आणि झालेले आहेत। या प्रसंगी तमाम नांदेड जिल्ह्यातील मतदार बंधू भगिनी हिंदू मुस्लिम शीख ईसाई सर्व जाती जमातीच्या तरुण मंडळीचे व युवा शक्तीचे मी आभार मानतो। या आमच्या काँग्रेस कमिटीच्या आव्हानाला प्रतिसाद दिलात आणि वसंतरावजी चव्हाणांना लाखाच्या मतानं आपण मतदान देऊन विजय केला, त्याबद्दल मी नांदेड जिल्ह्याच्या तमाम जनतेचं आभार मानत आहोत। येणाऱ्या काळामध्ये आमचे नेते राहुल गांधीजी, सोनिया गांधीजी, आमच्या युतीचे शरदचंद्रजी पवार साहेब आणि शिवसेनेचे उद्धवजी ठाकरे साहेब या तिन्ही नेत्याचे आणि या तिन्ही पक्षाचे मी आभार मानतो की येणाऱ्या काळामध्ये या देशाचं नेतृत्व या तिन्ही पक्षांनी करावं आणि येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या निवडणुका आहेत, महाराष्ट्राच्या निवडणुकामध्ये असाच याच पद्धतीने काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार आणि शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे या तिन्ही पक्षाचा झेंडा महाराष्ट्राच्या विधानसभेवर चढो अशी एवढी या प्रसंगी मी आपल्या सर्वांना विनंती करतो। आणि पत्रकारांना मी आपल्या सर्वांचा आभार मानतो की नांदेड जिल्ह्यामधून एक चव्हाण गेले आणि दुसऱ्या चव्हाणाचा इथं उगमन झालेला आहे आणि त्या चव्हाणाचं नाव वसंतराव बळवंतराव चव्हाण आहे। या वसंतरावजी चव्हाणांच्या आव्हानाला आपण साथ दिलात, मतदान दिलात, त्यासाठी मी पुनश्च एकदा आपल्या सर्व मतदार बंधू भगिनीचे पुनश्च एकदा मी काँग्रेस कमिटीच्या